माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, तर ही आहे ज्वारीची गरमागरम लुसलुशीत भाकरी. तर चला, दुपारी मला आज भूक लई लागली, तर आपण जेवूया. तुम्ही जेवणामध्ये काय काय खाता ते मला कमेंटमध्ये सांगा. हा आहे आपला पांढरा शुभ्र भात. तुम्हाला माहीतच आहे की मी भात थोडाच खातो आणि मोजून खातो. मी एक भाकरीच्या वर खात नाही. खूप भूक लागली तरी मी खात नाही. आणि ही मटणाचा रस्सा शिल्लक होता म्हणून त्याच्यामध्ये 3 अंडी घातलेली आहेत आणि ही अंडी वाढून आपण एक टाइमचं जेवण पुढं वाढवत आहे आणि कंप्लीट करत आहे. तर तो रस्सा टाकून देण्यापेक्षा त्याच्यात अंडी घातलेली बरी. तर ही उकडलेली अंडी घातलेली आहेत आणि आपण अंडा करी केलेली आहे. तर ही किती छान अंडा करी आहे. तर बघूया चौथा मेनू काय आहे. उघडा लवकर. आणि हे आहे कालचं राहिलेलं मटण. तर हे मटण आपण 2च फोडी घेऊया, जास्त नको, कारण की इतरांना पण ठेवायला पाहिजे असं मी म्हणणार नाही. आणि सगळं मीच घेतलेलं आहे आणि रस्सा ठेवलेला आहे, त्यामुळं बायको माझ्यावर चिडते. आणि हे आहे माझ्या बायकोनं माझ्या आवडीचे गुलाबजामुन केलेले आहेत. मला गुलाबजामुन लई आवडतात. आय लव गुलाबजामुन. तर चला आज मोजून गुलाबजाम खाऊया. तर हे घेतलेले आहेत 3 गुलाबजाम, हे घेतलेले आहेत 4 गुलाबजाम, हे घेतलेले आहेत 5 गुलाबजामुन, आणि हे घेतलेले आहेत 6 गुलाबजामुन, हे घेतलेले आहेत 7 गुलाबजामुन. तर ही 7 गुलाबजामुनची आपण पाकळी केलेली आहे. तर बस आता जरासा रस त्याच्यावर थोडा थोडा टाकूया. आपण साखरेचा पाक जास्त खात नाही, फक्त गुलाबजामुन खातो, कारण की गुलाबजाममध्ये भरपूर कॅलरीज असतात आणि ह्या कॅलरीज शरीरासाठी घातक असतात जर आपण काम केलं नाही तर. त्यासाठी आपल्याला गुलाबजामुन खायचे आहेत आणि भरपूर काम करायचं आहे आणि आपल्या शरीरातल्या कॅलरी जाळायच्या आहेत. तर चला, ह्या कॅलरीज आता भरपूर खात असल्यामुळं आपल्याला कॅलरी संपवायला पाहिजे. तर थँक यू.